कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतात किंवा चेन रूल म्हणजे काय? बरं, चेन रूलवर याआधी बोर्ड एक्झाममध्ये कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स विचारलेले होते? ह्या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर चला सुरुवात करूयात डेरिव्हेटिव्हज ऑफ कंपोजिट फंक्शन्सला. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा थेरम आहे इफ y is equals to f of u is a differentiable function of u and u is equals to g of x is a differentiable function of x such that the composite function y is equals to f of g of x is a differentiable function of x, then dy by dx is equals to dy by du into du by dx. समजा y हे u मधील फंक्शन आहे आणि u हे x मधील फंक्शन आहे, त्यामुळे y f of g of x असा झाला. अशा टाइप्सच्या फंक्शन्सला आपण म्हणतो कंपोजिट फंक्शन्स. आणि जेव्हा कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण काढतो तेव्हा आपल्याला हा रूल अप्लाय करावा लागतो. इथे dy by dx is equals to dy by du into du by dx अशा पद्धतीचा फॉर्म्युला आपल्याला मिळतो आणि याच फॉर्म्युल्याला आपण म्हणतो चेन रूल. सो व्हॉट इज चेन रूल? डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्टिव्ह टू x इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्टिव्ह टू u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्टिव्ह टू x. अशा पद्धतीनं हा चेन रूल आहे. अशा पद्धतीने आपण कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढतो. ठीक आहे. आता मागील बोर्ड एक्झाममध्ये कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स विचारलेले होते ते बघूया. जुलै 2024च्या एक्झाममध्ये 2 मार्कासाठी विचारलेला केलेला हा क्वेश्चन आहे. फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/√sin x. चला तर स्टेप बाय स्टेप हा प्रॉब्लेम समजून घेऊया. यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्याला y इज इक्वल्स टू 1/√sin x असं कन्सिडर करावं लागेल. सो लेट y इज इक्वल्स टू 1/√sin x. ज्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे त्याला आपण कन्सिडर केलं y. यामध्ये आपण u इज इक्वल्स टू sin x असं पुट करूयात. त्यामुळे y काय होईल? y हा 1/√u असा झाला. ठीक आहे. जो y आपल्याला दिलाय 1/√sin x यामध्ये आपण सबस्टिट्यूशन केलं आणि सबस्टिट्यूशन करत असताना u इज इक्वल्स टू sin x असं सबस्टिट्यूशन केलंय. त्यामुळे y हा 1/√u असा झाला. आता आपण याला डिफरन्शिएट करूयात. सो फर्स्ट डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्टिव्ह टू u. सो वी गेट dy by du इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/√u म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ u टू द पॉवर -1/2. ओके. 1/√u ला आपण u टू द पॉवर -1/2 असं लिहिलंय. त्याचाच डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता इथे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत असताना आपल्याला मिळेल -1/2 इंटू u टू द पॉवर -3/2. x टू द पॉवर n चा जो फॉर्म्युला आहे तो इथे अप्लाय केला. पॉवर n जो मल्टिप्लिकेशनमध्ये येतो आणि x चा पॉवर 1 नी मायनस होत असतो तो फॉर्म्युला इथे अप्लाय केला. त्यामुळे आपल्याला इथे डेरिव्हेटिव्ह काय मिळाला? -1/2 इंटू u टू द पॉवर -3/2. -3/2 कसा आला? तर -1/2 -1 त्यामुळेच तो -3/2 झाला. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला dy by du मिळत आहे. इथे आता बॅक सबस्टिट्यूशन करूयात. u हा sin x आहे, त्यामुळे u च्या जागी आपण sin x असं सबस्टिट्यूशन केलं तर -1/2 इंटू sin x टू द पॉवर -3/2 असं आपल्याला मिळालं. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy by du. नेक्स्ट वी डिफरन्शिएट u विथ रिस्पेक्टिव्ह टू x. सो u आहे sin x, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढूयात. सो du by dx is equals to derivative of sin x. So what is derivative of sin x? It is cos x. So we get du by dx also. मग अशा पद्धतीनं आपण दोन्ही व्हॅल्यू फाइंड आउट केल्यात. सो नाउ वी अप्लाय चेन रूल. सो व्हॉट इज चेन रूल? dy by dx is equals to dy by du into du by dx. So we substitute that values here. So we get dy by dx is equals to -1/2 into sin x to the power -3/2 into cos x. अशा पद्धतीने आपण dy by dx फाइंड आउट केला. तो आला -1/2 sin x to the power -3/2 into cos x. अशा पद्धतीनं कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतात, चेन रूल काय आहे हे आज आपण बघितलं. तर इथे थांबूयात. थँक्यू.